जूनला इगतपुरी पंचायत समिती कार्यालयावर सर्व कुटुंबीय धडक बिऱ्हाड मोर्चा। टाकेद येथील आदिम कातकरी वस्तीची अद्यापही बीडीओंकडून दखल नाही। बीडीओंच्या पत्राला ग्रामस्थांचे स्मरणपत्रातून उत्तर, या गरिबांना कुणी घर देता का घर। इगतपुरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सर्व तीर्थ टाकेद येथील आदिम कातकरी वस्तीजवळील जवळपास 48 कुटुंबियांचे प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत घरकुल गेल्या 2 वर्षापासून मंजूर आहे। परंतु स्थानिक ग्रामपंचायत व इगतपुरी पंचायत समिती प्रशासनाने जागेच्या अटीमुळे व सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुल अनुदान वर्ग न करता सर्वांना आजपर्यंत लाभापासून वंचित ठेवलं आहे। जर 6 जूनपर्यंत घरकुलांचा प्रश्न सोडवला नाही आणि या सर्व मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत जनमनचे पैसे जमा केले नाहीत तर येत्या 7 जूनला सर्व 48 आदिम कातकरी कुटुंबियांसह बिऱ्हाड मोर्चासह आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू, असं या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थांच्या वतीनं इगतपुरी पंचायत समिती गटविकास अधिकारी MS वळवी यांना मंगळवार दिनांक 13 मे रोजी दरम्यान निवेदनाद्वारे अल्टिमेटम देण्यात आला होता। यानंतर या निवेदनाला गटविकास अधिकारी MS वळवी यांनी सदर जागेबाबत पत्र व्यवहार चालू आहे, सदर 7 तारखेचा बिऱ्हाड मोर्चा थांबून प्रशासनास सहकार्य करावे असे ग्रामस्थांची दिशाभूल करणारे पत्र 19 मे रोजी दिला आहे। या पत्राचे उत्तर ग्रामस्थांना मान्य नसून या पत्राला प्रतिउत्तर खुलासा म्हणून सर्व आदम कातकरी बांधवांच्या वतीनं इगतपुरी पंचायत समिती गटविकास अधिकारी MS वळवी यांना 7 तारखेला बकरी ईदची शासकीय सुट्टी असताना सुद्धा इगतपुरी पंचायत समिती कार्यालयावर सर्व कुटुंबीय बिऱ्हाड मोर्चा धडकणार असल्याचे स्मरणपत्र नुकतेच देण्यात आलं आहे। या खुलासा स्मरणपत्रात आजपर्यंत इगतपुरी तहसील व पंचायत समिती कार्यालयात घरकुलांसाठी केलेले अर्ज, निवेदने, प्रस्ताव, ग्रामपंचायत ठराव, प्रशासनाचे उत्तर या सर्वांच्या पत्र व्यवहाराचा संदर्भ देऊन गटविकास अधिकाऱ्यांसह इगतपुरी तहसीलदार, इगतपुरी घोटी पोलीस स्टेशनला 7 तारखेच्या सर्व कुटुंबीय बिऱ्हाड मोर्चाबाबत टाकेद येथील आदिम कातकरी ग्रामस्थांनी स्मरणपत्र विनंती अर्जाद्वारे कळवलं आहे। तरी येत्या 7 जूनच्या इगतपुरी पंचायत समिती कार्यालयावर घेऊन येत असलेल्या सर्व कुटुंबीय धडक न्यायभिमुख बिऱ्हाड मोर्चाला पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे अशी विनंती या स्मरणपत्रात कातकरी ग्रामस्थांनी केली आहे। सविस्तर माहिती अशी की इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत टाकेद बुद्रुक येथील कातकरी वस्ती ही ग्रामपंचायत गावठाण जागेत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात होती। सन 2004-5 साली तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व प्रशासनाने या आदिम कातकरी ग्रामस्थांना इंदिरा घरकुल आवास योजनेचा लाभ देण्याकामी येथून स्थलांतरित करून त्यांना गट नंबर 154 सरकार मोफत पीडित म्हसनवाट व्यवस्थापन ग्रामपंचायतीकडे या सरकारी गटाकडे स्थलांतरित केलं व तत्कालीन इंदिरा आवास योजनेच्या घरकुलाचा लाभ दिला व पूर्वापार ज्या जागेवर आदम कातकरी समाज बांधव राहत होते त्या गावठाण जागेवरून आदम कातकरी बांधवांना स्थलांतरित करून ती जागा गावातील इतरत्र बड्या श्रीमंतांना द्रव्याच्या हव्यासापोटी देण्यात आली। आज मितीस त्या जागेवर मोठी बिल्डिंग उभी आहे। यानंतर सन 2004-5 सालापासून जे आजपर्यंत गट नंबर 154 या सरकारी जागेत सर्व आदिम कातकरी कुटुंब वास्तव्यास असून आजपर्यंत त्यांच्या घराची ग्रामपंचायत नमुना नंबर 8D ला नोंद आहे व आजही सरकारी जागेत असताना सुद्धा नियमितपणे रितसर ग्रामपंचायत कर भरत आहेत। असे असताना सन 2023-24 या वर्षात प्रधानमंत्री जनमन आवास घरकुल योजनेचे सर्वेक्षण झाले व लोकसंख्या वाढीनुसार टाकेद येथील जवळपास 48 कुटुंबियांचे घरकुल मंजूर झाले। यापैकी 32 घरकुल आजमितीस ऑनलाईन मंजूर असून काही ऑनलाईन सर्वेक्षणात घेतले आहेत। असे असताना केवळ सरकारी जागेत ही आदिम वस्ती कुटुंबे वास्तव्यास असल्याने जागेच्या कारणेवरून घरकुल मंजूर असून सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यावर अद्यापही घरकुलांचा निधी वर्ग केला नाही। या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत व इगतपुरी पंचायत समिती प्रशासनाला अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, प्रस्ताव, अर्ज, फाटे देण्यात आले होते, परंतु अजूनही हा विषय मार्गी लागलेला नाही। हा प्रश्न सोडवण्यात यावा म्हणून ज्या गटात कातकरी वस्ती राहते त्या गटाची ग्रामविकास अधिकारी विजय रासकर यांनी सरकारी मोजणी टाकलेली आहे व तसा गावठाण विस्ताराचा प्रस्ताव पण शासन दरबारी देण्यात आला आहे। यासोबतच
3-2चा प्रस्ताव देखील तयार करून पाठवण्यात आला असल्याचे ग्रामविकास अधिकारी यांचे म्हणणे आहे. परंतु अद्याप ही घरकुलांच्या जागेच्या गावठाण विस्तार प्रस्तावाच्या फाईल या पंचायत समिती तहसील कार्यालयात धूळ खात पडलेल्या आहेत. 2-3च्या जागेसंदर्भात कातकरी ग्रामस्थ वन विभागाच्या जागेत जाण्यास तयार नाहीत. शिरेवाडी येथील वन विभागाच्या जागेत सदर कातकरी कुटुंबियांना घरकुल बांधण्यास जागा उपलब्ध करून दिली जाईल असे ग्रामविकास अधिकारी रासकर यांचे म्हणणे आहे. परंतु पुन्हा प्रश्न पडतो, गावातील सरकारी जागेतून पुन्हा स्थलांतरित होऊन डोंगर दऱ्यांमध्ये गाव सोडून जीव धोक्यात घालून कातकरी कुटुंबियांनी राहण्यासाठी का जावं? फक्त गोरगरीब जनतेला स्थलांतरित करायचं, त्यांच्या हक्काच्या जागा द्रव्यांच्या हव्यासापोटी बड्या श्रीमंतांना द्यायच्या, हाच पॅटर्न टाकेदमध्ये चालू आहे. याला सर्व प्रशासन आणि स्थानिक बोगस प्रतिनिधी जबाबदार असून आजपर्यंत या प्रश्नाकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं आहे. तरी आम्ही गाव सोडून दुसऱ्या डोंगर दऱ्यांमध्ये जागेत राहायला जाणार नाही. सन 2011च्या अगोदरपासून आम्ही शासकीय गट नंबर 154 या जागेत राहतोय. त्यामुळे 2011च्या अगोदरचे सरकारी जागेतील अतिक्रमण हे अधिकृत करण्यात यावे असा महाराष्ट्र शासनाचा निर्णय देखील या अगोदर झालेला आहे. तरी आम्ही आहे त्या जागेतच राहू. या जागेत घरकुल बांधकाम करण्यास आम्हाला प्रशासनाने परवानगी द्यावी. या अगोदर प्रशासनाला अनेकदा वेळोवेळी अर्ज फाटे विनंती निवेदनं कागदपत्रे प्रस्ताव देऊनही आमचा हा विषय सुटत नसेल व प्रधानमंत्री घरकुल आवास जनमन योजनेअंतर्गत घरकुल मंजूर असूनही आमच्या खात्यावर येत्या 6 जूनपर्यंत जर पैसे जमा झाले नाही व आमच्या घरकुलाचा जागेसह प्रश्न प्रशासनाने सोडवला नाही तर येत्या 7 जून रोजी सर्व कुटुंबियांसमवेत आम्ही सर्व कुटुंबासह बिराड घेऊन आपले पंचायत समिती कार्यालयात धडक मोर्चा आंदोलन करू. याला सर्वस्वी प्रशासन म्हणून आपण जबाबदार असणार असा अल्टिमेटम इशारा सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कातकरी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी MS वळवी यांना दिला आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी.